नमस्कार. 20 तारखेला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं मतदान झालं. या मतदानाच्या दिवशीच क्रिप्टोकरन्सीच्या घोटाळ्याबाबत एक गौप्यस्फोट करण्यात आला. हा क्रिप्टोकरन्सीचा जो घोटाळा आहे हा 2018 साली उघडकीस आला. 6,800 कोटी रुपयांचा हा क्रिप्टोकरन्सीचा घोटाळा होता. या घोटाळ्यात आरोपी म्हणून माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यांना अटक करण्यात आली होती. आणि हा घोटाळा शोधण्यासाठी ज्या फॉरेन्सिक एक्सपर्ट कंपनींना बोलवलेलं होतं त्या कंपनीमध्ये गौरव मेहता नावाचे गृहस्थ होते. आता हे गौरव मेहता हे आता व्हिसल ब्लोअर आहेत या सगळ्या स्कॅमचे असं म्हणलं जातं. तेव्हापासून सीबीआय या घोटाळ्याची चौकशी करते. 20 तारखेला महाराष्ट्राचं जेव्हा मतदान होतं त्याच दिवशी या घोटाळ्याबाबत एक गौप्यस्फोट करण्यात आला. तो गौप्यस्फोट असा होता की या घोटाळ्याचे जे आरोपी आहेत रवींद्र पाटील 11 महिने या घोटाळ्याच्या आरोपाखाली जेलमध्ये होते आणि त्याच्यानंतर आता ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यांनी एक मुलाखत दिली आणि या मुलाखतीत त्यांनी असं सांगितलं की या घोटाळ्याबाबत चौकशी करायला जी फॉरेन्सिक एक्सपर्टची कंपनी होती त्या कंपनीत जे गौरव मेहता म्हणून होते त्यांनी रवींद्र पाटील यांना काही व्हिडिओज पाठवले, काही ऑडिओज पाठवले. व्हिडिओ नाही, ऑडिओ पाठवले. या ऑडिओमध्ये असं म्हटलेलं आहे, हा ऑडिओ असा आहे की आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या कुणातरी एकाला मेहताला सांगतायत की तू काही कर आणि माझे जे बिटकॉइन आहेत ते बिटकॉइन एनकॅश कर आणि मला 150 कोटी रुपये आणून दे. 150 कोटी रुपये रोकड. यात नाना पटोले यांचंही नाव आहे, त्यांची अशीच ऑडिओ क्लिप आहे. आणि हे जे 150 कोटी रुपये आहेत हे सुप्रिया सुळे आणि शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकीत वापरले आणि विधानसभेत निवडणुकीत वापरले असा आरोप होता. या ज्या ऑडिओ क्लिप आहेत, बरेच आहेत, 2-3 क्लिप आहेत, या रवींद्र पाटील यांनी उघड केल्या आणि त्या पोस्ट केल्या. याच्यामुळे परत मोठी खळबळ उडाली. खळबळ अशी उडाली याचा अर्थ की सुप्रिया सुळे यांनी बिटकॉइन विकले, त्याचे 150 कोटी रुपये घेतले आणि ते 150 कोटी रुपये हे निवडणुकीसाठी वापरले. यामुळे अर्थातच राजकीय खळबळ उडाली आणि कुठल्या दिवशी? बरोबर मतदानाच्या दिवशी. पण आश्चर्यकारकरित्या हे प्रकरण जास्त गाजलं नाही, हे प्रकरण जास्त तापवलं गेलं नाही. याचं कारण काय? नंबर 1 म्हणजे झटपट हालचाली झाल्या आणि ह्या ज्या ऑडिओ क्लिप होत्या ज्याच्यात सुप्रिया सुळे असं म्हणतात की हे माझे बिटकॉइन विका आणि 150 कोटी रुपये आणा, या ज्या ऑडिओ क्लिप होत्या त्या ऑडिओ क्लिप बनावट होत्या असं स्पष्ट झालं. बनावट होत्या म्हणजे काय? म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून ह्या बनावट ऑडिओ क्लिप तयार केल्या होत्या. आणि या बनावट ऑडिओ क्लिप तयार करून सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांना ऐन निवडणुकीच्या दिवशी बदनाम करायचं कोणीतरी एक षडयंत्र रचलं होतं. आणि हे उघड झाल्यानंतर जे आरोप करणारे होते ते आणि सर्वच जण याबाबतीत गप्प बसले. त्याच्यानंतर कालचा अख्खा दिवस गेला. बिटकॉइन हा विषय परत आला नाही, परत उपस्थित झाला नाही. याबाबत सीबीआयची चौकशी सुरू आहे या बिटकॉइनच्या स्कॅमबाबत. यात सुप्रिया सुळे इन्व्हॉल्ड आहेत की नाहीत, नाना पटोले इन्व्हॉल्ड आहेत की नाहीत, कोण इन्व्हॉल्ड आहेत? ज्या छत्तीसगडमध्ये हा गौरव मेहता राहतो, जो त्या फॉरेन्सिक कंपनीचा एक्सपर्ट होता आणि ज्यांनी ही सगळी माहिती रवींद्र पाटील यांना दिली, त्या छत्तीसगडमधले मंत्री इन्व्हॉल्ड आहेत की नाही आहेत हा सगळा संशोधनाचा विषय आहे, हा आपला विषय नाही. कोणी याच्यात निर्दोष आहे किंवा दोषी आहे हा म्हणण्याचाही आपला विषय नाही. आपला विषय फक्त असाच आहे की आता आपण प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे. कुठलीही गोष्ट पोस्ट झाली तर क्षणभर, म्हणजे मी तर म्हणते की एक पूर्ण दिवस त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्यापूर्वी जरा थांबा. कारण हे जे पोस्ट झाले हे कुठल्या हेतूने झालंय, ह्याच्या मागे कोणीतरी आहे का, त्यांचा हेतू चांगला आहे का वाईट आहे हे समजून घेऊनच आपण प्रतिक्रिया दिली पाहिजे. बिटकॉइन हा विषय महाराष्ट्रातल्या अनेक जणांना माहीत नसेल. आपल्याला माहीत नाही आत्ता आपण कुठपर्यंत आलोय. आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि ऑनलाईन पेमेंटपर्यंत आलोय. पण जग ह्याच्या खूप पुढे आणि खूप आधी गेलंय.
बिटकॉइन हे एक आभासी चलन आहे. अनेक वर्षापूर्वी जपानचे एक म्हणजे 2009 साली सातोशी नाकामोटो नावाचा एक जपानी गृहस्थ होता. त्यांनी हे बिटकॉइन हा प्रकार आणला. हा सातोशी नाकामोटो नावाचा गृहस्थ, जपानी गृहस्थ, हा खरंच अस्तित्वात आहे का नाही हे सुद्धा माहिती नाही. त्याला कोणीही बघितलेलं नाही, त्याचं कुठेही चित्र नाहीये. तो आता जिवंत आहे 2009 साली का तो गेलाय, तो कुठे राहतो कुणालाही माहिती नाही. अनेक जण म्हणतात की हे सातोशी नाकामोटो हे सुद्धा आभासीच नाव आहे. हे काही जण एकत्र आले आणि त्यांनी बिटकॉइन हा प्रकार काढला आणि त्याला ते काढला कोणी तर सातोशी नाकामोटो असं त्यांनी नाव दिलं. हे नाव पण बनावट आहे असं म्हणतात. तर बिटकॉइन हा प्रकार हा पूर्ण आभासी चलन आहे. आभासी चलन आहे म्हणजे जे आपल्याला दिसत नाही, जे आपल्याला हातात घेता येत नाही, जे आपल्याला घेऊन तिजोरीत ठेवता येत नाही. हे सर्व संगणकावरती असतं. या बिटकॉइन सारख्या अनेक प्रकारची नाणी आज चलनात आहेत. अनेक प्रकारची वेगळ्या प्रकारची नाणी आहेत. आपल्याला वेगळ्या प्रकारची नाणी घेता येतात. त्याच्यातल्याच एका आभासी नाण्याचं नाव बिटकॉइन ठेवलेलं आहे. हे बिटकॉइन आपण विकत घ्यायचं आणि ते कुठे ठेवायचं ते पण आभासी आपलं एक खातं असतं ज्याला वॉलेट म्हणतात. तर त्या आपल्या वॉलेटमध्ये म्हणजे त्या खात्यात आपलं ते कॉइन राहतं, म्हणजे ते आपल्याला संगणकावर दिसतं आणि मग त्याचा आपण व्यवहार करू शकतो. म्हणजे ते विकू शकतो, आणखीन बिटकॉइन घेऊ शकतो. आणखीन जर बिटकॉइन घेतले तर परत ते आपल्या वॉलेटमध्ये म्हणजे त्या आभासी खात्यात ते जातात. आता त्या बिटकॉइनचा व्यवहार जर करायचा असेल तर आपल्याला जसं खाते नंबर क्रमांक असतो आपला किंवा आपला पासवर्ड असतो तसं आपल्याला एक कीवर्ड दिलेला असतो. त्या कीवर्ड वापरायचा आणि मग ते बिटकॉइन खरेदी करायचे आणि त्याचा काय जो व्यवहार करायचा असेल तो व्यवहार करायचा. हे सगळं आभासी. पण हे चलनात आहे. बिटकॉइन हे जगभरात चलनात आहे. भारतात बिटकॉइनला मान्यता नाही. बिटकॉइन विकत घेऊ शकता पण बिटकॉइनचा व्यवहार हा भारतात अजून मान्य केलेला नाही. चायनाने क्रिप्टोकरन्सी ही जी क्रिप्टोकरन्सी आहे बिटकॉइनची ही मान्य केलेली आहे. अनेक देशात मान्य केलेली आहे. किंबहुना कॅनडामध्ये बिटकॉइनचे एटीएम मशीन आहेत. म्हणजे आपले जे बिटकॉइन आहेत ते कॉम्प्युटरनी करायचे आणि आपल्याला त्याच्यातनं रोकड हातात मिळते. आपण त्याच्यातनं रोकड काढू शकतो आणि असा व्यवहार आपण करू शकतो. भारतात बिटकॉइनचे एटीएम कुठेही नाहीत कारण परवानगीच नाही आपल्याला. त्यामुळे आपण बिटकॉइन विकून आपल्याला रोकड मिळू शकते किंवा आपण जर बिटकॉइन विकले तर आपलं जे आभासी खातं तयार केलं असतं बिटकॉइनसाठी जे आपलं खातं असतं एक, त्या खात्यात आपले बँकेतल्या आपल्या खात्यात ते पैसे येतात. पण ह्याचा अर्थ हे पैसे बँकेच्या खात्यात येत असल्यामुळे ते ट्रेस होतात. लपून छपून हा व्यवहार नाही करता येत. त्यामुळे आपण बिटकॉइन घेतले, आपण ते विकले, आपल्याला पैसे आले, हे सगळं ट्रेस होऊ शकतं. हे सगळं उघड होऊ शकतं. मग ह्याच्यात पण जर लबाडी करायची असेल तर कशी करायची? मी बिटकॉइन घ्यायचे नाहीत. मी दुसऱ्या कुठल्या तरी एका माणसाला सांगायचं की बाबा तू बिटकॉइन घे, त्याला पैसे द्यायचे. तो बिटकॉइन घेतो, तो ते बिटकॉइन विकतो, त्याची ते बिटकॉइनची ती रोकड तो मिळवतो आणि मग ती रोकड मला देतो. हे अशी फसवणूक होऊ शकते. पण थेट माझ्या खात्यात मी जर पैसे येत असतील बिटकॉइन विकून तर ह्याच्यात लबाडी होऊ शकत नाही. मग लोक बिटकॉइन का घेतात? म्हणजे आता आपण पूर्वी एफडी करायचो, मग आपण सोन्यामध्ये गुंतवणूक केली, मग आपण आता डेबिट कार्ड आहे, क्रेडिट कार्ड आहे, त्यांनी आपण चालवतो, आपलं QR कोड करतो त्यांनी चालवतो आपण. मग बिटकॉइन कशाला विकत घेतात? कारण बिटकॉइन ही जी प्रणाली आहे त्याच्यावरती कुठल्याही सरकारचा अंकुश नाही. कुठलाही सरकार सांगू शकत नाही की तुम्ही हे असं करा तसं करा. त्याच्याविषयी कुठलाही कायदा होऊ शकत नाही. बिटकॉइन इज गव्हर्नमेंट कंट्रोल फ्री आणि त्यामुळे बिटकॉइनला महत्व आलंय. बिटकॉइन जेव्हा सुरू झालं तेव्हा बिटकॉइनची जी नाणी होती ना ती अगदी 1,500 2,000 पण मिळायची. कारण कसं आहे, मला बिटकॉइन पाहिजे असेल आणि दुसरा देणारा असेल तर त्याच्यावर किंमत ठरते. म्हणजे मला पाहिजे आणि एक देणार आहे तर किती किंमत? तेव्हा 1,500 2,000 होती. मग हळूहळू खूप जण घ्यायला लागली आणि ते कॉइन्स जे असतात ते लिमिटेड असतात. कॉइन्स वाढवू शकत नाही जास्त तुम्ही. तर जास्त डिमांड होत गेली. मग त्या बिटकॉइनची किंमत वाढत झाली. आत्ता तूर्त बिटकॉइनची किंमत ही साधारण 70 ते 74 हजार आहे. एका नाण्याची एका बिटकॉइनची किंमत 70 ते 74 हजार आहे.
असे ते कमी जास्त बिटकॉईनची किंमत होत जाते. जशी मागणी येईल, मागणी जास्त झाली तर कारण कॉईन्स तेवढेच आहेत, पहिल्यांदा निर्माण केलेले जेवढे कॉईन्स आहेत तेवढेच आहेत. त्यामुळे मागणी जास्त वाढली तर बिटकॉईनची किंमत वाढते, नाही तर कमी होते. अमेरिकेत आता ट्रम्पचं सरकार आले आणि ट्रम्पची सरकार यांनी ह्या क्रिप्टोकरन्सी असेल, हे बिटकॉईन असेल, त्याला पूर्ण परवानगी देण्याची घोषणा त्यांच्या निवडणूक प्रचारातच केली. त्यामुळे आता परत एकदा बिटकॉईनला चांगले दिवस येणार आहेत असं म्हणतात. आपल्याला बिटकॉईन हा प्रकार माहिती नव्हता, पण निवडणुकीच्या दिवशी सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी बिटकॉईन विकून ते पैसे जे मिळाले ते लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत वापरले असा आरोप झाल्यामुळे परत बिटकॉईन प्रकाशात आलं आणि त्यामुळे आपल्याला बिटकॉईनची थोडीशी माहिती झाली. उद्या निवडणुकीचे निकाल आहेत. त्या निकालात काय होईल याच्याबद्दल प्रचंड सगळ्यांना उत्सुकता आहे. त्यामुळे उद्या काय होतं ते आपण उद्या बघूया आणि मग परत पुन्हा एकदा भेटूया. जय हिंद.